नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. नमस्कार, बारामती झटका चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशावर फार मोठे संकट आले. यावर बळीराजा कशीबशी मात करतोय तोपर्यंतच अतिवृष्टीचे संकट आले. अशी अनेक संकटे असतानाच या सरकारने शेतकऱ्यांना भरमसाठ वीज आकारणी केल्याने तसेच त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 2 वेळा आंदोलन केले असून पूर्ववत वीज जोडली नाही तर रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धनजी पाटील यांनी दिला आहे. ते फक्त 4,500 कोटी रुपये ऍक्च्युअली, कारण आपल्याकडे हॉस्पॉवर रीडिंग आहे. हॉस्पॉवर म्हणजे 5 हॉस्पॉवर, 7.5 हॉस्पॉवर, 10 हॉस्पॉवर, 4.5 ते 5,500 कोटीचं 5 वर्षाचं महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पॉवरचं बिल वर्षाला हॉस्पॉवर 1,000 कोटी येतं. मग आता एमएससीबीने 43,000 कोटीचा आकडा कुठं काढला? म्हणजे 87 लाख शेतकऱ्यांचा त्यांनी 43,000 कोटीचा आकडा काढला. मी जरा खोलवर जाऊन अजून माहिती घेतली. मला माहिती असली मी कधी बोलत नाही. मला जी माहिती मिळाली त्यांनी अंदाज 5 पटीने जादा बिल आकारले. उदाहरण सांगायचं म्हणलं तर आजूतीच्या राबू काटे नावाचा आपला एक शेतकरी, त्याला 27 लाख रुपयाचं बिल आहे. 27 लाख रुपयाचं बिल. मी काल माळवाडीला गेलो रात्री कार्यक्रम, 4-5 गावाचे सगळे शेतकरी घेतात. उदाहरण सांगतो. आणि आता काही शेतकरी असे की त्यांना 42 लाख 47 लाख एवढी आकारणी आलेली आहे. आता मी वाट बघतोय मला कितीची आकारणी दिली. तो आकडा माझाही 50 लाखाच्या पुढे जाऊ शकतो. आता ही आकारणी कशी शक्य आहे? एक, त्यामुळं 43,000 कोटीचा जो काही सरकार आकडा सांगते बाकीचा पूर्णपणे बोगस आहे. आणि मग 43,000 कोटीच्या आम्ही तुम्हाला 50% सवलत दिली म्हणतात. म्हणजे 43,000 कोटीच्या 50% जरी म्हणतात तर 21,500 कोटी होतात. ऍक्च्युअली बिल जर 4,500 कोटी असेल म्हणजे किती बनवाबनवी आहे हे. आणि म्हणून आमची त्याच्या बाबतीतली स्पष्ट मागणी अशी की त्वरित डिस्कनेक्शन पहिल्यांदा थांबवा. आज लोकांच्या गव्हाला पाणी द्यायची व्यवस्था नाही. आज काही लोकांचे कोडवे तुटून गेले, त्याच्या खांद्या झाल्या, त्याला पाणी देता येत नाही. काही ठिकाणी ज्वारीला पाणी द्यायला नाही, मक्याला पाणी द्यायला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यातले 50% फिडर हे ऍग्रिकल्चर कनेक्शन आणि गावठाण असे जॉईंट आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चरचा जर फिडर बंद केला तर गावाचा पाणी पुरवठा सुद्धा बंद झाला. म्हणजे या नावाखाली पिण्याचं पाणी बंद आहे, शेतीचं पाणी बंद आहे, वाड्या वस्त्यावरती लाईट नाही पूर्णपणे. ही गेल्या 4 दिवसामधली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही संबंधित मंत्र्यांना पण आज बोललो, निवेदन पण दिलेलं आहे. 2 आंदोलनं भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण केली. या 2 दिवसामध्ये जर त्यांनी पूर्ववत आमची लाईट जर जोडली नाही तर रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज सगळ्या शेतकऱ्यांना पण आवाहन करतोय. आणि आज अशी परिस्थिती, परवा माझ्याकडे 2 दिवसापूर्वी बारामतीचे चीफ इंजिनियर, अधीक्षक अभियंता सगळी टीम आली मला भेटायला. मी त्यांना बोलून घेतलं. त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या कारखान्याला पत्र दिले, तुम्ही ऊस बिलातून आमचे पैसे कापा, वीज बिल कापा. म्हणून आम्ही कापणार नाही. तुम्ही चुकीचे बिल आकारलेले आहेत. दुसरी गोष्ट, कृषी संजीवनी योजना म्हणजे काय असते? आम्ही पण सरकारमध्ये असताना 2 वेळा कृषी संजीवनी योजना आणल्या होत्या. कृषी संजीवनी योजनेचा अर्थ असा आहे की तुम्हाला हप्ते करून द्यायचे, डिस्कनेक्ट नाही. यापूर्वी अनेक वेळा सवलती दिल्या पण डिस्कनेक्ट करून नाही दिल्या. आणि मला असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्याचं नाव सांगत नाही, तो म्हणला आम्हाला आदेश असे आहे की पहिल्यांदा डीपी सोडवा, 4-5 दिवसांनंतर फिडर सोडवा, 4-5 दिवसांनंतर सबस्टेशनची लाईट सोडवा आणि साधारणतः 1 मार्चच्या आसपास 132 केव्हीचा सप्लाय बंद करा. ही अलिखित आणीबाणीसारखी परिस्थिती, हुकुमशाहीची परिस्थिती
घेऊन म्हणजे तुम्हाला कोटीत पकडायचं, नुकसान करायचं. पण आज शेतकऱ्याला पैसे भरा म्हणून तुम्ही सांगताय. गेले 5 वर्ष देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याला बिलही आलं नाही आणि शेतकऱ्याची वीजही तोडली. आता तिसरी त्यांनी गंमत काय केली. आता माझ्याकडे सगळी फाईल आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल परत, पण आता आलाय सगळे म्हणून ही माहिती तुम्हाला देईल. दुसरी गंमत त्यांनी काय केली, 31 मार्च 2014 पर्यंत सगळं त्यांनी व्याज माफ केलं. एमएससीबीचं जे थकलेलं व्याज होतं शेतकऱ्यांचं हे सगळं माफ झालंय. 1/4/2015 पासून 31/12/2020 पर्यंत त्यांनी 14 ते 16% व्याज लावलंय. ते बिलामध्ये यायला लागले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला आधीभार लावलाय. आधीभार 2.5% लावलाय. आता एजी कनेक्शनला आधीभार लागतो कसं काय, कमर्शियल कनेक्शनला आधीभार लागू शकतो. ऍग्रिकल्चरला आपला एक डिसिजन आहे, गव्हर्नमेंट जी आर आहे, फक्त आणि फक्त हॉस्पॉट आणि शेतकऱ्याला ऑप्शन आहे. एखादा जिरायत भागातला शेतकरी असेल तर त्याला मीटरवरती एजी कनेक्शन घ्यायची परमिशन आहे. पण आपल्या तालुक्यामध्ये 86,000 कुटुंब आहे आपल्या तालुक्यामध्ये, आणि शेतकरी वर्ग जर आपण बघितला तर साधारणतः आपल्याकडे 32 ते 34 लाख आपल्याकडे शेतकरी वर्ग आहे. त्याच्या स्मॉल, मार्जिनल, मोठा शेतकरी वगैरे वगैरे. तर आधीभार लावण्याचा काय प्रकार आहे हा एक काय समजलं नाही. पुन्हा त्यांनी सरचार्ज लावलाय त्याच्या बिलामध्ये, म्हणजे 4 प्रकारची आकारणी त्या बिलामध्ये केली आहे. मग आता जे सरकारमध्ये बसलेले मंत्री आहेत त्याच्या क्लिप्स आहेत आपल्याकडे. कोण म्हणतं मी नाही कर्ज माफ केलं तर आमच्या घराचं नाव घेणार नाही, कोण म्हणतं मी नाही माफ केलं तर मी दारात जाणार नाही. आज असं काय नेमकं घडलं की तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये, एकतर कोविडमुळं माणसं हैराण झाली, दुसरी गोष्ट मधीची अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं, आणि आता कुठेतरी शेतकरी सावरायला लागला तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर वीज कनेक्शनची कुऱ्हाड घातलेली आहे. मला असं वाटतं ही अतिशय सिरियस बाब आहे. आमची अजूनही सरकारला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला काय धोरण घ्यायचे ती स्वीकारा, पण असे डिस्कनेक्शन करून भरणारा उद्ध्वस्त करायचा आणि त्याला सांगायचं तुला सवलत दिली म्हणून, म्हणजे माणूस मारायचा आणि त्याला म्हणायचं तुला हॉस्पिटल काढले ना, त्याला पहिल्यांदा जीवन ठेवा ना तुम्ही. आणि म्हणून भयानक परिस्थिती आहे आपल्या तालुक्यामध्ये. आज इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण बॅकवॉटर पूर्णपणे डिस्कनेक्ट झालाय. नदीकाठ पूर्ण डिस्कनेक्ट झालाय. पलीकडचा एक पट्टा सगळा डिस्कनेक्ट झालाय. आणि आता ते आपल्या घरातलं जे मीटर आहे ग्राहकांचा, आता ती प्रक्रिया सुरू केली. तुमच्या घरातला मीटर आम्ही आता डिस्कनेक्ट करणार म्हणून. तर या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये माझी सगळ्या पत्रकारांना विनंती की हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ग्राहकांचा प्रश्न आहे. पण आता कॉलेज सुरू झाले, शाळा सुरू झाल्या, हायस्कूल सुरू झाले, आता परीक्षा आहे. आता त्या मुलांनी अभ्यास कुठं करायचा. तर मागच्या 15 दिवसापर्यंत शेतकऱ्याला एवढी पाण्याची गरज नव्हती, म्हणजे विहिरीच वाहत होत्या. पण आता शेतकऱ्यांना पिकाला पाण्याची गरज आहे.